आयजी दत्तात्रय कराळे बंदुखरातला गुरु मानत होते असा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय। पेनड्राईव्ह गायब करण्यामध्ये देखील आयजी कराळेंचा हात आहे असा आरोपही देसाईंनी केलाय। तर वाल्मिक कराड लपलेल्या दिंडोरीच्या आश्रमातील फुटेज कराळेंनी गायब केलं असाही आरोप देसाई यांनी केला आहे। आयजी दत्तात्रय कराळे यांची दोन्ही प्रकरणामध्ये तातडीने चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे। आयजी दत्तात्रय कराळे हे अशोक खरातला गुरु मानत होते आणि म्हणूनच ते वारंवार अशोक खरातला भेटायला जायचे। जेव्हा जेव्हा अशोक खरातचे कारनामे समोर यायला लागले, महिलांचं लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह समोर येणार होते, तेव्हा जे जे लोक ते समोर आणणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पेनड्राईव्ह गायब करायचा, हे सुद्धा काम आयजी दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून डिसेंबर 2025 ला याआधी झालेलं आहे। जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर आयजी दत्तात्रय कराळेंनी केलेत। त्यामुळे या प्रकरणात खरातच्या तर चौकशी झालीच पाहिजे, कारण 18 कॉलचं तर रेकॉर्ड आलंय। आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे।